गरिबांची मुलं शिकायलाच नको असं धोरण राज्य सरकारचं आहे काय, असा प्रश्न सहजच मनात निर्माण व्हावा इतकी विदारक स्थिती ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची झालेली आहे। जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। या निर्णयाविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला गेला। त्यामुळे की काय, जिल्हा परिषदेच्या शाळांकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे। आता हेच बघा, गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव येथील ही शाळा कुठल्याही क्षणी कोसळेल इतकी जीर्ण झालेली इमारत। शाळेत साधं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय नाही, अशी ही शाळा आपल्या देशाचे उद्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना घडवित आहे, ही फार मोठी शोकांतिका। शाळेची ही अवस्था बघता येथील मुख्याध्यापकांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र डोळ्याने आंधळे आणि कानाने बहिरे असलेल्या प्रशासनाला या शाळेची वेशीवर टांगलेली लक्तरे दिसलीच नाही। असं इथलं ढिम्म प्रशासन चिमुकल्या विद्यार्थ्यांना साध्या सुविधा देऊ न शकणाऱ्या जिल्ह्यात विकास पुरुष राहतात म्हणे। विकास पुरुष या जिल्ह्यात असणे हीच मोठी शोकांतिका आहे। आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव इथे आलेलो आहे। अडेगावला जिल्हा परिषद शाळा आहे, 1ली ते 5वी। पण वस्तुस्थिती इतकी बिकट आहे की वर्गखोली केवळ एक आहे। जुनी जी बिल्डिंग होती ती जीर्ण झाली, नवीन बिल्डिंगसाठी अजून कुठलाही प्रस्ताव मंजूर झालेला नाही। या शाळेला साधं शौचालय नाही आहे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, बोर मारून ठेवली आहे पण त्याला मोटर दिलेली नाही। इथल्या शिक्षकांनी अनेकदा पाठपुरावा केले, स्थानिक पातळीवर केले, जिल्हा पातळीवर केले, परंतु महाराष्ट्र सरकार व प्रशासन मुलांच्या शिक्षणाबद्दल, विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल किती उदासीन आहे हे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अडेगावची जिल्हा परिषद शाळा। महाराष्ट्र सरकार व प्रशासनाच्या अशा भोंगळ कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जर आमची रास्त मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि इथल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना न्याय मिळवून देऊ।